श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत अध्याय भाग 13. अध्याय 46. अध्याय 45 पर्यंत आपण श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीला आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या उपदेशाचे श्रवण केले. अध्याय 46 पासून ते अध्याय 52 पर्यंत या 7 अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या भव्य दिव्य ग्रंथाचे रचयिते पूज्य श्री शंकर भट्ट यांचे प्रवासातील अद्भुत असे अनुभव आपण श्रवण करणार आहोत. श्री वल्लभेश्वराचा वृत्तांत. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या भव्य दिव्य ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट्ट हे एक देशस्थ कर्नाटकी स्मार्थ ब्राह्मण होते. ते एकदा श्रीकृष्ण दर्शनासाठी उडुपी तीर्थस्थानी गेले असताना तेथील नयन मनोहारी मोरमुकुटधारी श्रीकृष्णाच्या मूर्तीने त्यांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकले. येथेच त्यांना कन्याकुमारीत जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा झाली. या आदेशानुसार श्री शंकर भट्ट कन्याकुमारीस गेले आणि त्रिवेणी संगमात स्नान करून मोठ्या श्रद्धाभावाने त्यांनी श्री कन्याका देवीचे दर्शन घेतले. देवी अंबाशंकर भट्टांकडे स्नेहपूर्ण नजरेने पाहत जणू म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरगड्डी क्षेत्रास जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या दर्शनाने आपले जीवन कृतार्थ कर. त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. मातेचा आशीर्वाद घेऊन शंकर भट्ट कुरगड्डीस जाण्यास निघाले आणि काही तासानंतर मरुत्व मलाई या गावी येऊन पोचले. हे एक अत्यंत रम्य स्थान होते. लंकेत श्रीराम आणि रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यानंतर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला. त्याचेच नाव मरुत्व मलाई असे पडले. येथे अनेक गुहा होत्या. त्यात सिद्ध पुरुष गुप्तपणे तपश्चर्या करीत असत. शंकर भट्टाने समस्त गुहांचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला. एका गुहेत त्यांना एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहता शंकर भट्टाच्या अंगात कापरे भरली आणि ते घाबरून जोराने ओरडले, श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ. त्या निर्जन अरण्यात त्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले. ते म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी लोकांना माहीत आहे. तू भाग्यवान असल्याने तू या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. ते तपस्वी पुढे म्हणाले, गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला तू नमस्कार कर. शंकर भट्टाने श्रद्धाभावाने त्या वाघास नमस्कार केला. त्यावेळी त्या वाघाने ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुतमलाई पर्वत दुमदुमला. त्यानंतर एक आश्चर्य घडले. त्या व्याघ्राने श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असे सुस्वरात प्रभूंना आळविले. याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग नमस्कार केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला. शंकर भट्टाने अत्यंत नम्र भावाने त्या महात्म्यास साष्टांग दंडवत घातला आणि म्हटले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्याका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरुगड्डी क्षेत्री जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यास निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते, तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक मला सांगावे. त्यावेळी वृद्ध तपस्वी सांगू लागले. ते म्हणाले, आंध्र प्रांतातील गोदावरी मंडलातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर या ग्रामात एक कश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते.
त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला होता. त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले होते. तो मोठा होऊ लागला, परंतु त्याची बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. ब्राह्मण, विद्वान आणि आचार संपन्न होता, परंतु पुत्र मतिमंद असल्याने तो दुःखी असे. यथासमयी या बालकाचा वृत्तबंध संस्कार त्या सच्छील मातापित्यांनी केला, परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एके दिवशी ब्रह्ममुहूर्तावर या बालकास एक स्वप्न पडले. त्यात त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले. तो बालक आकाशातून खाली येत होता. त्याचे चरण भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला कशाचे भय? तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, तेथे तुझे सर्व शुभ होईल. एवढे सांगून तो दिव्य बालक अंतर्धान पावला. त्याच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्या श्री दत्त कृपेने वेळेवर अन्नपाणी मिळत गेले. मार्गक्रमण करीत असताना त्यास एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्याने उर्वशी कुंडात स्नान केले. त्याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्यांसह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले होते. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारावे अशी अत्यंत नम्र भावाने प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्यांनी व्याघ्रेश्वरास शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की व्याघ्रेश्वरासोबत आलेले ते श्वान तत्काळ अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, अरे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन केले आणि ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणांच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर शर्मा म्हणाला, गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्त प्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काठक चयन नावाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता. याचे फळस्वरूपच पिठिकापुरम येथे श्रीपाद श्री प्रभूंनी अवतार घेतला. त्यांची तुझ्यावर कृपा आहे. गुरुदेव पुढे म्हणाले, मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे. पुन्हा 1 वर्षाने येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करा. असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे निघून गेले. व्याघ्रेश्वर गुहेत बसून ध्यान करू लागला, परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडे असल्याने त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा पाहिल्या आणि प्रत्येक शिष्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला, परंतु या सर्वांमध्ये त्यांना व्याघ्रेश्वर कुठे दिसला नाही. एका गुहेत मात्र एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ अन्य कोणी नसून त्यांचा शिष्य व्याघ्रेश्वरच आहे. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेप्रमाणे तो या मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्याने कुरुगड्डीस प्रयाण केले. यथाकाळी तो कुरुगड्डी ग्रामाजवळ येऊन पोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या शिष्यांसह वार्तालाप करीत बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरावर गेले. तेथे व्याघ्रेश्वराने श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक टेकून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. श्रीपाद प्रभूंनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले आणि ते त्याच्यावर स्वार होऊन पाण्यातून कुरगड्डीस पोहोचले. प्रभू वाघावर बसून आलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजिंदे काढले आणि प्रभूंनी आसन म्हणून त्याचा स्वीकार करावा अशी विनंती केली. नंतर तो प्रभूंच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्यावेळी व्याघ्रेश्वराचे अष्टभाव जागृत होऊन त्याच्या नेत्रातील आनंदाश्रूंनी प्रभूंच्या चरणकमलांवर जणू अभिषेकच केला होता. मोठ्या प्रेमभराने प्रभूंनी त्याला उठविले आणि म्हणाले, अरे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली मल्ल होतास. त्यावेळी तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास.
त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता, परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहे. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्याने तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योगमार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील, असा प्रभूंनी आशीर्वादही दिला. शंकर भट्टाने पाहिलेला वाघ अन्य कोणी नसून व्याघ्रेश्वर शर्माच होता. तो गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संत महात्म्यांचे रक्षण करीत होता. तसेच त्यांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा मोठ्या आनंदाने करीत होता. ही सारी श्रीपाद प्रभूंचीच लीला. शंकर भट्ट त्या वृद्ध संन्याशांचा निरोप घेऊन पुढील प्रवासास निघाले. येथे अध्याय 46 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 47 सिद्ध योग्यांचे दर्शन. शंकर भट्ट मरुत्व मलई या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक प्रसंगाचे मनन करीत करीत श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतन करीत मार्गक्रमण करीत होते. या प्रवासात अनेक सिद्ध पुरुष, पुण्यात्मे, महात्मे यांचे दर्शन होत होते आणि त्यांच्या सत्संगाचा लाभही होत होता. असेच मार्गक्रमण करीत करीत ते पांड्य देशातील कदंब वनात येऊन पोचले. या वनात एक अतिप्राचीन असे शिवमंदिर होते. त्याचे अतिश्रद्धा भावाने दर्शन घेऊन ते पुढे जाण्यास निघाले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना सिद्ध योगींद्र यांचा आश्रम लागला. ते एक महान तपस्वी होते. शंकर भट्टांनी त्या आश्रमात प्रवेश करून त्या महात्म्यांना अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला. त्या सिद्धांनी शंकर भट्टाच्या शिरावर हात ठेवून श्रीपाद वल्लभ दर्शन प्राप्तिरस्तू असा आशीर्वाद दिला. ते म्हणाले, शंकर भट्टा, तू दर्शन घेतलेले शिवमंदिर अति प्राचीन आणि अति जागृत आहे. त्याची कथा मोठी रंजक आहे. एकदा देवांचा राजा इंद्र याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु एक राक्षस पळून जाऊन शिवाची तपस्या करू लागला. इंद्राने तो ध्यानावस्थेत असताना त्याचा वध केला. त्याच्या हत्येमुळे इंद्राची सारे तेज लोप पाहून तो अगदी निस्तेज झाला, म्लान झाला. आपली पूर्वीची कांती मिळवण्यासाठी आणि हातून घडलेल्या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थयात्रा केल्या, परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी तो जेव्हा पांड्य देशातील कदंब वनात आला, तो काय आश्चर्य, येथील शिवलिंगाच्या प्रभावाने त्यास पूर्वीचे तेज कांती प्राप्त झाली. अति आनंदाने इंद्राने ते वन पाहिले तेव्हा त्यास एक स्वयंभू शिवलिंग दिसले. त्याने मोठ्या भक्तिभावाने त्याचे पूजन अर्चन केले आणि त्यावर एक सुंदर से मंदिर बांधले. तू पाहिलेले देवालय हे इंद्राने स्थापन केलेले शिवालय आहे. हे समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे. पुण्यवंतांना, दत्तभक्तांना याचे विनासायास दर्शन घडते. योगींद्रांचे हे वक्तव्य ऐकून शंकर भट्ट अत्यंत आनंदित झाले, तसेच रोमांचितही झाले. योगींद्रांनी शंकर भट्टास पुन्हा एकदा त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. त्यांच्या त्या आदेशानुसार शंकर भट्ट पुन्हा एकदा त्या कदंब वनात गेले. परंतु आश्चर्य असे की तेथे एक अतिसुंदर शिवालय होते. ते मधुरा येथील मीनाक्षी सुंदरेश्वरांच्या मंदिरासारखे होते. शंकर भट्टाने पूर्वी पाहिलेले इंद्रांनी निर्मिलेले ते शिवालय नव्हतेच. त्या भव्य मंदिरात प्रवेश करून शंकर भट्टाने पुन्हा एकदा त्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यांचे मन आश्चर्य, रोमांच आणि थोडीफार भीतीने भरून गेले होते. दर्शनोत्तर ते योगींद्रांच्या आश्रमाकडे येण्यास निघाले. तो परिसर जनसमुदायाने भरलेला एखाद्या शहराप्रमाणे वाटत होता. ते आश्रमाचा मार्ग चुकले आणि त्यातच रात्रीचा काळोखही पसरला. अशा अवस्थेत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत ते मार्गक्रमण करीत असताना त्यांच्या मागून तीन मणी मस्तकावर धारण केलेला एक नाग त्यांचे पथप्रदर्शन करीत होता. शेवटी ते कसेबसे योगींद्रांच्या आश्रमात येऊन पोचले. त्या सिद्धांनी शंकर भट्टांचे स्वागत करून त्यांना गरमागरम चणे प्रसादाच्या स्वरूपात खाण्यास दिले. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने शंकर भट्टाच्या हृदयाची धडधड शांत झाली. त्यावेळी ते योगींद्र स्वामी म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू प्रथम पाहिलेले शिवालय आणि नंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन भिन्न भिन्न देवालय नाहीत. तुला अशा प्रकारे
प्रकारचा अनुभव घडून आणावा अशी श्री दत्तप्रभूंची अनुज्ञा होती. म्हणून कालास मागे नेऊन इंद्राने प्रतिष्ठापित केलेली शिवाची मूर्ती आणि शिवलिंग तसेच आसपासचा परिसर तुला दाखविला. श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानात बदलू शकते, तसेच भूतकाळ वर्तमान काळात बदलू शकतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो, त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने पिठिकापुरम क्षेत्री अवतरित झाले आहेत. ते सिद्ध पुढे सांगू लागले. देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवालय धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्य ह्यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच तिथे एका नगराची स्थापना केली. या नगरीस मधुरा नगर असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्याने पुत्रकामिष्ठी यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या प्रकट झाली होती. तिला पाहून राजा आणि यज्ञ करणारे समस्त विप्रगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वरांबरोबर झाला. या विवाहात भगवान श्री विष्णूंनी प्रत्यक्ष येऊन कन्यादान केले होते. हा लग्न सोहळा अत्यंत थाटात साजरा झाला होता. भगवान शिवाच्या जटेतून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहते. तिच्यामुळे संपूर्ण परिसर सुपीक झाला आहे. एवढे बोलून त्या महान सिद्धांनी आपल्या वाणीस विराम दिला. रात्र बरीच झाली असल्याने शंकरभट्टास त्वरितच निद्रा लागली. सकाळी जाग आली ती सूर्याच्या उबदार किरणाने. शंकरभट्टांनी डोळे उघडून पाहिले. तो आश्चर्याचा धक्काच बसला. तो ज्या आश्रमात झोपला होता तो आश्रम तेथे नव्हता. योगींद्र स्वामी, त्यांचे शिष्य कोणीच नव्हते. एका उंच टेकडीवर पिंपळाच्या झाडाखाली शंकरभट्ट निजले होते. त्यांनी आपले सामान आवरून घेतले आणि पुढच्या प्रवासास प्रारंभ केला. येथे अध्याय 47 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.